ड्रेस स्पॉन्सर आहेत. त्यानंतर ए भारत गॅस, जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर यांच्या माध्यमातून गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर केले मॅन ऑफ द मॅचसाठी. बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेन चोरगे आणि विराज चोरगे ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले. मीत फाउंडेशन, मिस्टर महेश चौगले MLA वेस्ट त्यांनी आम्हाला फर्स्ट प्राइज ग्रामीणचं स्पॉन्सर केले. बी क्रीमी, खुर्शीद फरीद आणि सैफ अन्सारी यांनी आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर केला आहे. मांगीलाल पालीवाल, मनी ट्रेस रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून आम्हाला मॅजिक बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटीचं प्राप्त झालं आहे. ताज गार्डन धाबा, अली अहमद यांनी आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर केला आहे. HVPL हाय वेन्सिएंट प्रायव्हेट लिमिटेड, मकी पटेल आणि शफेक भाई यांच्याकडून आम्हाला फर्स्ट प्राइज सिटीचं प्राप्त झालं आहे. ॲक्रिलिक आर्ट 2 पल्लन भाई यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर झाले. पूर्वा कन्स्ट्रक्शन, पूर्वा रवी सावंत यांच्याकडून मॅजिक बॉक्स स्पॉन्सर झाले. बर्फानी बाबा, पद्माकर चौधरी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची सिटी बाईक आम्हाला प्राप्त झाले. 70 स्पोर्ट्स, तारिफ सय्यद, योगेश कुमार अँड कंपनी, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तेजस पाटील यांच्याकडून 40+ फर्स्ट प्राइज स्पॉन्सर झाले. सुरुवात करूया आजच्या पहिल्या सामन्याची आणि सुरुवात करताना दोन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच मिस्टर रत्नकांत आणि उदय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल रत्नकांत आणि नॉन स्ट्राईकला असेल उदय आणि गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार होतोय तो म्हणजेच प्रहलाद. तो खेल की शुरुआत होती हुई आज के दिन का ये पहला मुकाबला पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे और गावदेवी भादोड़ के बीच में ये मुकाबला, जहां पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है गावदेवी भादोड़ ने. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज रमाकांत और उदय. गेंदबाजी की शुरुआत करेंगे भादोड़ की तरफ से गेंदबाज प्रहलाद. तो पहला सेमीफाइनल 40+ का शुरू होने जा रहा है. फर्स्ट सेमीफायनल आणि जर ही स्टेप क्लिअर झाली तर फायनल. पहिला बॉल यावेळेस बाहेर वळणारा बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज प्रहलाद. बघा खूप चांगल्या पद्धतीने बॉलने अँगल बनवून थोडीशी फ्लाइट घेतली होती. जी बिल्कुल, अच्छी गेंद वहाँ पर पहली गेंद प्रहलाद की, अच्छा पिचअप कराया था गेंद को, ड्राइव लगाने की कोशिश की थी वहाँ पर रमाकांत ने, डॉट गेंद होती हुई. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सर्व तैनात केले गेलेले आहेत. कुठेतरी गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र चेंडूचं वळण कुठेतरी मोजता येत नाही फलंदाजाला. त्यामुळेच बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. जी बिल्कुल, यहाँ पर लगातार 2 गेंदें डॉट होती हुई, अच्छी गेंद यहाँ पर देखने को मिल रही है प्रहलाद द्वारा. यावेळेस हवेत खेळलेत लॉंगॉला क्षेत्ररक्षक आहे वेगाने तो पुढे सरसावतो झेल घेण्यासाठी पण थोडासा कमी पडतोय. दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. एक संधी आली होती पण कुठेतरी क्लोज कॉल होता. बघा स्ट्रिप आउट झाले होते आणि हवेत खेळलं होतं. क्षेत्ररक्षक खूप जास्त मागे होता. पुढे येईपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जी बिल्कुल, यहाँ पर कुछ वक्त के लिए गेंद हवा में ज़रूर रही थी लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए थे वहाँ पर लंगोन के खिलाड़ी और उसका फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर. यावेळेस लो फुल टॉस मिळवला क्षेत्ररक्षक नाहीये. लंगॉन मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धावाचीचा धोका आहे आणि आता मात्र परतावं लागेल. डायमंड डेकवर बाद होतोय फलंदाज उदय. तो पहला विकेट गिरता हुआ इस वक्त पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे का उदय के रूप में रनआउट के होकर इस वक्त वापस लौटते हुए. कुठेतरी निराश असेल स्वतःवर कारण उदय हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे पुरुषोत्तम हायवे दिवे संघाचा आणि कुठल्याच चेंडूचा सामना न करता सेमीफायनलमध्ये बाद होणं ही कुठेतरी जिव्हारी लागणारी गोष्ट असेल. नवीन बॅट्समन कपिल जात आहेत. कपिल मात्र एक मोठं नाव आहे आणि उत्तम आयोजक देखील आहेत ते. तर आता ते नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील कपिल आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल रत्नाकर. रत्नाकरने चांगला प्रयास केला होता पण कुठेतरी कॉलिंग व्यवस्थित झाली नाही मजरजी. त्यामुळेच मात्र उदयला धावचीच्या स्वरूपात परतावं लागलंय. जी बिल्कुल, वहाँ पर जहाँ 1 रन था वहाँ दूसरे रन के लिए निकले थे बल्लेबाज उदय लेकिन अपना विकेट गंवा दिया. पहला विकेट गिरता हुआ इस वक्त पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे का. आणि कळलं नाहीये की ही पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये घाई करण्याची का गरज होती का. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल फ्लाय होतोय सरळ रेषेमध्ये सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ रत्नाकर के बल्ले से. ये देखिए किस तरह से इस गेंद को वहाँ पर खेला है, स्टैंड एंड डिलीवर. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए बहुत ही खूबसूरत तरीके से सीधे बल्ले से इस गेंद को खेला था. जो क्रिकेट का सबसे सेफ एरिया रहता है वहाँ पर खेला था इस बार रत्नाकर ने.
लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से गेंद निकल गई 4 रनों के लिए। बघा पहिल्या 2 बॉलवर स्ट्रगल झालं होतं, कुठेतरी वळण चेक करत होता फलंदाज रत्नाकर, पण त्यानंतर मात्र आता पवित्रा बदललाय, चौकार आलाय. यावेळेस क्रॉस बॅटेड बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास झाला होता, प्रॉमिसिंग नव्हता, पण मात्र कुठेतरी इनफिल्डच्या आतमध्ये एक धाव पूर्ण करता आली आहे. धावसंख्या झाली 8. तो पहले ओवर की समाप्ति पर रन बने हैं 8। 1 विकेट गंवाने के बाद पुरुषोत्तम इंटरप्राइजेज हाईवे दिवे, जहां पर हम देख रहे प्रहलाद ने पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की है, 1 विकेट गिरा उनके ओवर में और सिर्फ 8 ही रन दिए। तो जो टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला रहा था पहले ओवर में वो सही साबित होता हुआ, लेकिन अगर हम अभी क्रीज पर देखें तो 2 अच्छे बल्लेबाज मौजूद है, कपिल मात्रे और रत्नाकर। बघा 40 वर्षांवरील तरुणांचा क्रिकेट चालू आहे. मजरजी, तुमचा आमचा सुद्धा नंबर 2-4 वर्षामध्ये लागू शकतो कदाचित, कारण आपण सुद्धा 40कडे पदार्पण करतो आणि कुठेतरी 35 वर्ष झाल्यानंतर तुमचा नंबर लागत नाही यंग टीममध्ये, आणि त्यानंतर कुठेतरी मास्टर्स टीमचंच उरते ज्यामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. आणि भिवंडी परिसरातलं मास्टर क्रिकेट एवढं अग्रगण्य आहे की तुम्ही सांगू शकत नाही की हा मास्टरचा खेळाडू आहे. मजरजी जी बिल्कुल सही कहा आपने, जिस तरह से पूरे टूर्नामेंट में हमें 40+ के मुकाबले देखने को मिली है, जिस तरह से कल रात जो बल्लेबाज ने स्विच हिट लगा रहे थे, टिम्बोली की वो बल्लेबाज रहे थे, क्या कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने। और आप पर हमने यही कहा था कि शायद अल्ताफ शेख ने इनको देखकर सीखा होगा। एक्झॅक्टली. सन्माननीय सुभाष डुमाल सर, कॉम्प्युटर समालोचक यांचं आगमन, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 8 धावा. पुरुषोत्तम हायवे दिवे, नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत संजय म्हात्रे, लायन ऑफ भिवंडी, राईट. संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल रत्नाकर, जो वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. हो हो हो, बघा खूप कलात्मकतेने हा चेंडू हाताळलाय संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. हलकासा ऑफ ब्रेक, बघा डाव्या यष्टीच्या बाहेरून हा बॉल निघून जातोय. जी बिल्कुल कमाल की गेंद वहाँ पर, क्या पिचअप कराया था और क्या गेंद ने काटा बदला था, बहुत बढ़िया गेंद वहाँ पर पहली गेंद रही। बघा 40+ क्रिकेटमध्ये तुम्हाला पेस बॉलर दिसणार नाही, पण मात्र तुम्हाला स्पिन अटॅक प्रत्येक गोलंदाजामध्ये पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले, कुठेतरी पिचिंग न ओळखता फक्त खडेकडे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र गोलंदाज कोण आहे आणि त्याची पिचिंग काय आहे हे ओळखणं देखील तितकंच गरजेचं आहे. ये देखिए किस तरह से इस गेंद को खेलने की कोशिश की थी वहाँ पर रत्नाकर ने, आगे निकल कर खेलना चाहते थे, हाफ वॉली पर लेकर खेलने की कोशिश की थी, लेकिन एक बार फिर से अच्छी गेंद वहाँ पर। यावेळेस बॉल कनेक्ट झालाय, खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप फेकी करे, दुसऱ्या धावाचा कॉल आहे, धोकादायक ठरू शकेल आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट जातोय धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 2 गडी बाद 9 धावा. बिल्कुल यहाँ पर हम देख रहे हैं कि इससे पहले उदय रनआउट होकर अब कपिल जो बहुत बेहतरीन बल्लेबाज रहे थे, लेकिन अब वो भी रनआउट होकर वापस लौटते हुए, दोनों ही बल्लेबाज जो आउट, उन्होंने अपना खाता ही नहीं खोला, गेंद ही नहीं खेली थी उन्होंने. 2 विकेट अब तक गिर चुकी है यहाँ पर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे की 9 रन पर. नक्की रत्नाकरच्या मनात काय चाललंय ते फक्त रत्नाकरला जाऊन विचारावं लागेल, कारण कपिल सारखा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय, त्यानंतर उदयच्या स्वरूपातला फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय, तर कुठेतरी काय रणनीती आहे हे मात्र खुद्द रत्नाकरलाच ठाऊक असेल, कारण 2 अग्रगण्य फलंदाज जेव्हा बाद होतात तेव्हा तुमच्या संघावर दबाव वाढवला जातो. आणि पाहूया या दबावात कसा खेळ होतोय रत्नाकरचा आणि पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवे संघाचा. संजय मात्र दर्जेदार गोलंदाजी करतायत, पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर आता एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालाय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, पॉईंट आणि कव्हरच्या मधून बॉल निघून जातोय. डीप कव्हर रिजनमध्ये फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे आणि यावेळेस कुठेतरी कलेक्शन झाला नाही. हा बॉल वोत्रच्या स्वरूपात अजून एक धाव मिळेल, धावसंख्या 2 वाढेल आणि पुढचे येईल म्हणजे 11 या आकड्यावर. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तो 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर, जहां पर हमने देखा कि 1 रन बड़ी आसानी के साथ बन गया था, लेकिन उसके बाद ओवर थ्रो हुआ, उसका फायदा मिला इस वक्त पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हैवे दिवे को. 2 रनों की मदद से स्कोर 11 पर जा पहुंचा है. सकाळच्या सत्रामध्ये धावा जोडणं खूप कठीण असते आणि म्हणूनच की काही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता भादवड संघाच्या कर्णधाराने. तो निर्णय कुठेतरी अचूक ठरवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल क्रॉस होतोय, मागे निघून जातोय, लॉंग ऑफला थोडंसं फंबल आणि या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्कीच उचलला जाईल. 2 धावा पूर्ण करून 3ऱ्या धावाचा प्रयत्न देखील रत्नाकरचा होता,
पण शेवटच्या वेळी किरणने नकार दिला. 2 धावांची वाढ, धावसंख्या 13. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है रत्नाकर द्वारा. अब तक 13 रन बनाए उन्होंने. जो 13 रन जितने भी बने सभी रन उन्होंने ही बनाए. तो अच्छी बल्लेबाजी इस वक्त करते हुए रत्नाकर एक छोर पूरी तरह से संभाले रखा हुआ है. यावेळेस बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डच्या आतमध्ये एकही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचाच फायदा उचलत 2 धावांचा प्रयत्न यशस्वी केला जातोय. बघा क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊन देखील रत्नाकरचा खेळ होतोय आणि या आगळा वेगळा विक्रम असू शकतोय साहेबा सर, कारण 15 धावा धावफलकावर आहेत आणि सर्वच्या सर्व 15 धावा या रत्नाकरच्या आहेत. जी बिल्कुल, जितने भी रन अब तक बने हैं 15 रन बने हैं, सभी रन रत्नाकर ने बनाए. 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 15. दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की. पहले हमने देखा प्रहलाद ने 8 रन खर्च किए, उसके बाद संजय मात्रे ने 7 रन. लेकिन दोनों ही जो बल्लेबाज आउट हुए उन्होंने अपना खाता नहीं खोला, रनआउट के रूप में आउट होकर वापस गए. नक्कीच मी नेहमीच मार्मिकपणे सांगत असतो, जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी नसते कुटुंबाची किंवा कोणाची आणि आपण आईवडिलांचं ऐकत सुद्धा नाही आणि आईवडिलांना न सांगता क्रिकेट खेळण्यासाठी जातो. पण जेव्हा तुमचं लग्न होते, तुम्हाला मुलं बाळं होतात आणि तुमची मुलं जवळपास 17-18 वर्षाची होतात, तेव्हा जर तुमची क्रिकेट खेळण्याची इच्छा असेल तर काय, तर मास्टर क्रिकेट त्याच्यासाठीच आहे. आणि खूप असे मास्टर क्रिकेटपटू आहेत ज्यांची सुपुत्र देखील या भिवंडी परिसरामध्ये मोठं नाव करत आहेत. तर कुठेतरी चांगलं पायंडा पाडला जातोय 40+ क्रिकेटर्सच्या माध्यमातून यंग क्रिकेटला पुढे नेण्यासाठी. जी बिल्कुल सही कहा आपने. और जो ग्रामीण में पुरुषोत्तम इंटरप्राइजेज हाईवे खेले थे, तो मनोज भूर भी साथ में खेल रहे थे, उनके लड़के आर्यन भूर भी साथ में खेल रहे थे. ह्या सर्व आहेत गोष्टी, कारण भिवंडी परिसरामध्ये याच वर्षी मी आलेलो आहे आणि खूप सारे रेकॉर्ड्स जे आहेत सुभाष जुमार समारांना तो मजर खान सरांना माहीत असतील. आणि हे सर्व योगायोग आहेत, कारण आता तुम्ही पाहिलं तर 45 वर्षाचे खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत, 55चे सुद्धा आणि 60चे सुद्धा. तर 60 वर्षाचा जर कुठला खेळाडू असेल तर नक्कीच त्यांचा मुलगा कमीत कमी 35 वर्षाचा असू शकतोय. तर ह्या देखील आगळ्या वेगळ्या जोड्या तुम्हाला भिवंडी परिसरामध्ये अनुभवायला मिळतील. चला प्लीज मॅचला वेग द्या मित्रांनो. बघा ओव्हर ब्रेकमध्ये आमच्या या चर्चा चालूच राहतील. जी बिल्कुल, समय के मामले में सहयोग करना है. गेंदबाजी के लिए इस वक्त कैलाश जादूगर को बुलाया गया है. बिल्कुल आज भी उसी तरह की गेंदबाजी देखने को मिलती है कैलाश जादूगर की, जिस तरह से वो जय दुर्गा के लिए जब खेला करते जब करते थे. बिल्कुल बहुत छोटा था मनीष सर, मैं जब जय दुर्गा का मैचेस देखने के लिए जाया करता था और सिद्धू बाबे सर हमेशा कहते थे जब भी गेंदबाजी के लिए कैलाश आते थे, आ गए बोले कैलाश जादूगर गेंदबाजी के लिए. यापुढील मॅच असेल जॉली कामतगर विपक्ष जय हनुमान टेंबिवली. हा देखील 40+चा फॉर्मॅट असणार आहे. पुढचा सामना 40+चा जय हनुमान टेंबिवली आणि जॉली कामतगर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी 5% टॉस बॉक्समध्ये तयार राहायचे. पहली गेंद वहां पर कैलाश की ऑन दी अप इस गेंद को खेला है, कवर की दिशा में देखना. 1 रन पूरा किया, दूसरे के लिए जाना चाहते. हाँ ना में एक और विकेट गिरता हुआ. तीसरा विकेट यहाँ पर इस वक्त गिर चुका है पुरुषोत्तम इंटरप्राइजेज हाईवे दीवे का. तीसरे बल्लेबाज ये बने हैं जो रनआउट होकर वापस लौट रहे. ये देखिए किस तरह से ऑन दी अप खेला था इस गेंद को वहाँ बल्लेबाज किरण ने. अच्छी फील्डिंग होती हुई कवर की दिशा में, लेकिन उसी बीच विकेट गिरा है. हम तो अपनों से लुटे गैरों में कहा दम था. यावेळेस मात्र किरणने साथ दिली नाही, त्यामुळेच मात्र रत्नाकरचा विकेट डाऊन झालाय आणि तिन्हीच्या तिन्ही फलंदाज हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले. मजरजी क्या बात है मनीष सर, हमें तो अपनों ने लूटा गहरों में कहा दम था और मेरी किश्ती वहाँ डूबी जहाँ पानी कम था. लेकिन यहाँ पर रन कम है, विकेट ज़्यादा है. न्यू बॅट्समन अजित येतोय. बघा 15 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान देऊन धावचीच्या स्वरूपात बाद होऊन रत्नकांत परत जातोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अजित येतोय. कैप्टन अजित मात्रे इस वक्त सामना करेंगे कैलाश जादूगर का. बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश की थी वहाँ पर अजीत ने. पहली गेंद का सामना कर रहे थे, लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 16 रनों पर. बैठक शॉट खेळताना बॉलवर नजर देखील ठेवून खेळ झाला पाहिजे. जर बॉलवर नजर चुकली तर समन्वय व्यवस्थित होऊ शकला नसेल आणि नसेल तेच झाले. चेंडूवरची नजर सुटून हा बॉल व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. उसी बीच इस बार देखना है हवा में खेल बैठे हैं बल्लेबाज और अपने ही फॉलो थ्रू में वहां पर क्या कमाल का कैच पकड़ा है कैलाश जादूगर ने. इसीलिए मैं कह रहा था कि जब ये गेंदबाजी के लिए आए थे आज भी उसी तरह की गेंदबाजी करते हैं.
बघा रिप्लेमध्ये पाहू शकतायत, हवेत खेळलं होतं, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, एक ठाऊक होतं कैलासला आणि त्यामुळेच त्याने फॉलो थ्रूमध्ये जाऊन उलट दिशेने झेल घेतला आहे. जो झेल कपिल देव निखंज यांनी घेतला होता उलट दिशेने जाऊन, तोच झेल तशाच पद्धतीचा झेल कुठेतरी कैलास जादूगरने कंप्लीट केला आहे. 17 रन हुए हैं जहां पर अब तक 4 विकेटें गिर चुकी है. देखिए जो 2000 से जो जयदुर्गा का दौर था उसमें कैलाश जादूगर ने कमाल की गेंदबाजी की थी. म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून तो अधिराज्य गाजवतोय ॲज अ बॉलर भादवड गावावर आणि भिवंडी परिसरावर. इस बार ऑन साइड की दिशा में मोड़ने की कोशिश की थी उस गेंद को. एक बार फिर से लेग बाय के रूप में एक रन आता हुआ. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. इस ओवर में भी कैलाश द्वारा जिस तरह से पहले 2 गेंदबाजों ने गेंदबाजी की है. कुठेतरी दबावातला खेळ खेळला जातोय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाकडून. कुठेतरी दबावातून बाहेर येऊन आक्रमक खेळ करावा लागेल कारण 4 षटकांचंच क्रिकेट आहे मजरजी. जी बिल्कुल 4 ओवर का ये खेल है, लेकिन सबसे बड़ी बात ये है कि सेमीफाइनल का ये मुकाबला है. यहाँ से आपको डरना नहीं है, बढ़ के लड़ना है. उसी बीच वहाँ पर देखना है स्विच हिट की तरफ गए थे बल्लेबाज, बाय के रूप में एक रन आता हो. लेकिन अगर हम गेंदबाजी देखें इस वक्त गावदेवी भादोड़ की, तो बहुत बेहतरीन गेंदबाजी हो रही है. चैनल में जिसे कहते हैं कि चैनल में गेंदबाजी हो रही, वही देखने को मिल रही है. सटीक लेंथ और लेंथ पर गेंदबाजी देखने को मिल रही. जगह नहीं दे रहे गेंदबाज बल्लेबाज को स्ट्रोक खेलने के लिए. पूर्ण अभ्यास करून आलेत पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाचा की कुठला फलंदाज कसा खेळतोय आणि त्याला कसं अडवायचंय हा अभ्यास करून आलेत गावदेवी भादवड संघाचे गोलंदाज. इस बार अच्छी गेंद, वहां पर अच्छी लंबाई की गेंद थी. बोल्ड हो गए वहां बल्लेबाज अजीत मात्रे. ये देखिए दिखाया जा रहा है किस तरह से आउट हुए, वहां पर यॉर्कर गेंद के ऊपर आउट हुए है. तो इस वक्त अजीत की पारी भी समाप्त होती हुई, कैप्टन भी कुछ खास नहीं कर पाए. तो खराब शुरुआत यहां पर कहना होगी इस वक्त पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दिवे की, जहां पर हम देख सकते हैं कि जो रन अब तक बने हैं 19 रन बने हैं. 3 ओव्हर की समाप्ती पर 19 रन. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्यायचे कारण आपल्याकडे वेळ नाही आहे आणि आम्हाला आजचे सर्व सामने योग्य त्या वेळेत समाप्त करायचे आहेत. मजरजी 13 दिवस तुम्ही या ठिकाणी होतात आणि आजचा 14वा दिवस आणि तुम्हाला देखील ठाऊक होतं की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवसात काय अपेक्षित आहे तुम्हाला बालीचषक 2021 मध्ये, कारण सर्व काही तुम्हाला पाहायला मिळालं आहे. LED लाईट देखील तुम्ही पाहिली, त्यानंतर ग्राउंड अंपायरिंग देखील खूप चांगली होते, कॉमेंट्री बॉक्स देखील चांगला सजवलेला आहे. तर अपेक्षा काय आहे आजच्या शेवटच्या दिवसामध्ये? देखिए अल्ताफ अली सर जो है ना, वो जो भी करते हैं हट कर करते हैं और थोड़ा उस चीज़ को सस्पेंस रखते हैं. क्योंकि पब्लिक के सामने या फिर उनके जो आसपास के लोग उनके सामने आने दे, एक बार एक वो चीज़ को खोलते हैं वो. येस वी आर एक्सपेक्टिंग सम क्लायमॅक्स. चला पुढचा मॅच असेल जय हनुमान टेंबिवली विपक्ष जॉली कामतगर 40+. और आज हो सकता है ऐसे कई इनामात दिए जाएंगे जिसे के बारे में हम सोच भी नहीं सकते. मैंने कल भी कहा था और हमेशा कहता हूं कि अल्ताफ अली सर वो चीज़ है जिसके बारे में अगर हम अंदाज़ा लगाना जाए तो अंदाज़ा लगा भी नहीं सकते. क्रिकेट की सोच जहां हमारी ख़त्म होती वहां से उनकी शुरू होती है. व्हेरी वेल सेड. येस डेफिनेटली. आणि त्यातल्याच एक विचारधारेमधली ही महत्त्वपूर्ण संकल्पना बालीचषक. चला मॅच ऑन ठेवायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5 गडी बाद 19. लास्ट ओवर के लिए अब गेंदबाज मचिंद्रा को बुलाया गया, जबकि सामना करेंगे पुण्यनाथ. पहली गेंद वहां पर देखना है, पीछे हटकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को पुण्यनाथ ने. ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की. अच्छी गेंद वहां पर मचिंद्रा की. 16 ओवर की जो पहली गेंद रही थी वो डॉट होती हुई. इससे पहले हमने जो चारों ही गेंदबाजों को देखा है, सभी ने अच्छी गेंदबाजी की. जहाँ पहले ओवर में भी डॉट गेंद से शुरुआत हुई, उसके बाद दूसरे ओवर में भी डॉट गेंद से शुरुआत हुई, लेकिन तीसरे ओवर में एक रन आया था और एक विकेट भी गिरा था. और एक बार फिर से हम देख रहे लास्ट ओवर की जब शुरुआत हुई वो भी डॉट गेंद के साथ ही हुई है. इस बार कट कर दिया इस गेंद को हल्के हाथों से. एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. इस एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 20 पर. चला लास्ट ऑफिशियल कॉल असेल 40+ फॉर्मॅटमधला. जय हनुमान टेंबिवली टीम कॅप्टन आणि जॉली कामतगर टीम कॅप्टन, दोन्ही कॅप्टनने 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये तयार राहायचंय.
इस बार अच्छा स्ट्रोक आता हुआ वहां पर देखना, लॉन्ग ऑफ की दिशा में इस गेंद को खेला, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं, खतरा हो सकता है, लेकिन पहुंच गए अपने क्रीज में वहां पर पुण्यनाथ। 2 रन आए इस गेंद के ऊपर। बिल्कुल इसके बाद एक और सेमीफाइनल हम देखेंगे जहां पर 40+ का ही रहेगा, वो भी मुकाबला जय हनुमान टेम्बोली और जॉली स्पोर्ट्स कामतगर के बीच में मुकाबला रहेगा। दोनों कैप्टन आपको हमारे 5 फॉर्च्यून टॉस बॉक्स में आना है। आणि मजरजी या डावाचा पण जर उल्लेख करायचा झाला तर एकही षटकार या डावामध्ये आतापर्यंत आलेला नाही आहे आणि एकही चौकार या डावामध्ये आतापर्यंत आलेला नाही आहे पुरुषोत्तम हवे दिवे संघाचे। एक चौकार आले, माफ करा, एक चौकार आले पण षटकार एकही नाही। जी बिल्कुल, एक बाउंड्री जरूर लगाई थी वहां पर रत्नाकर ने। मचिंद्रा, उसी बीच वहां पर देखना है लगान की दिशा में इस बार खेला है, संजय मात्रे गेंद के नीचे वहां पर आते हुए, लेकिन गेंद उनसे दूर जाती हुई 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इससे पहले आपने बात की कि अब तक बाउंड्री नहीं है, लेकिन एक बाउंड्री है, लेकिन उसके बाद ये देखिए एक बार फिर से वहां पर बाउंड्री चली। शायद जो बल्लेबाज है, आपकी बात उनके कानों तक चले गई थी। आणि माझ्या जी सूचना आहे त्याच्या विपरीत तुम्हाला देखील ठाऊक असायला हवं की तुमचा संघ कुठे आहे आणि तुमच्या संघाला पुढे नेण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असायला हवेत। या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावला आहे, 5 गडी बाद 26 धावा। अच्छा स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज जगदीश ने। जगदीश एक बार फिर से सामना करेंगे मचिंद्रा का, इस बार आगे निकलकर खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में इस बार 1 रन पूरा किया और उसी बीच वहां पर दूसरे के लिए पलट चुके हैं और वो भी पूरा करते हुए 2 रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर। अब अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है लास्ट ओवर में जगदीश द्वारा। 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 28 रन। कुठेतरी मोमेंटम मिळतोय आता या शेवटच्या षटकामध्ये, कारण या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा गोळा केल्यात पुरुषोत्तम संघाने, कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच। एक बार फिर से वहां पर देखना, इस बार सीधे बल्ले से खेला है, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन गेंद से आगे निकलती हुई 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इस बार लगाया, सीधे बल्ले से इस गेंद को खेल दिया था 4 रनों के लिए, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई। तो जो शुरुआत रही थी वो उतनी खास नहीं रही, लेकिन जो अंत हुआ वो बहुत ही बेहतरीन रहा है यहाँ पर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवे दिवे का। पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं 32 और 33 का टारगेट रहेगा गाँव देवी भादोड़ के सामने। आइए अगले सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है, जहाँ पर खेलने वाली टीमें है जय हनुमान टेम्बोली और जॉली स्पोर्ट्स कामतगर के बीच में। तर बोलूया आपण दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीकडे। टेंबवली विपक्ष कामतगर या 2 संघामध्ये ही नाणेफेक केली जाणार आहे 5 फॉर्च्यून टॉस बॉक्स, आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल। एका बाजूला जॉली कामतगर तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान टेंबवली। किरणजी पाटील, आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल। सर्वप्रथम आपण नाणं जाणून घेऊया। एका बाजूला AB तर दुसऱ्या बाजूला ZP। AB कॉल आलेला आहे आणि नाणेफेक जिंकले कामतगर संघाच्या संघटनेने। तर रोलेक्स मेडिकर फादलो आणि मनसेफ मुल्ला स्पॉन्सर ही आकर्षक बॅग टॉसविन संघनायकाला दिली जाते, आपण पाहू शकता। त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP टॅगची वाढवायची आहे। जॉली कामतगर नक्कीच बाली ट्रॉफीचा विचार केला तर कामतगर संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे 40+ आणि हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण 1 पाऊल दूर फायनलपासून आपला संघ असणार आहे। नाणेफेक आपण जिंकले आहे, सकाळचं सत्र आहे, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे मी। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तर समोरील संघ एक चांगला संघ आहे जय हनुमान टेंबोली, ज्या संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं
आणि कालिका माता खारबावसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न कराल? टेंबिवली संघ हे चांगला संघ आहे, त्यांना आम्ही कमी लेखून आम्ही पण हे नाही करणार. तो चांगलाच संघ आहे आणि आम्ही पण त्यांना एक 30-35च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आजच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय फेरबदल, जो संघ या अगोदर खेळला होता तोच संघ खेळणार की काय चेंजेस आहेत? नाही, काही चेंजेस नाही आहे, आमचा तोच संघ खेळणार आहे. तर समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघासमोर कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल आणि पॉवर प्लेचे षटक कुठला गोलंदाज असलेला आहे? तसे तर सगळेच गोलंदाज चांगले आहेत आमचे. त्याच्यामध्ये पॉवर प्लेच्या हिशोबात आम्ही जशी सिच्युएशन असेल त्या हिशोबात आम्ही पॉवर प्लेची ओव्हर देणार आहेत. जसे विलास बालू झाले, रणजिश पाटील झाले, मी स्वतः आहे, अजून आहेत आमचे रवी पाटील आहेत. तर त्या हिशोबात सिच्युएशनच्या हिशोबात आम्ही बॉलिंग देऊ. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक टेंबोली संघाने आपण हरलेत, नाणेफेक जर जिंकल्याचं काय निर्णय असतं? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेले आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नो डाऊट चांगलं प्रदर्शन खारबाव विपक्ष आपलं राहिलं होतं. तर हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण तुम्ही एक पाऊल दूर फायनलपासून असणार आहेत. तर प्रथम फलंदाजी करता निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे, किती धावपळ मजल मारण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 45च्या वरती धाव मारण्याचा प्रयत्न करू. मुकेश नांदुरकर यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तर त्याच्याकडून आणि इतर कोणत्या फलंदाजाकडून खास अपेक्षा असतील? नक्कीच मुकेश नांदुरकरच्या बरोबर हरीश नांदुरकर पण चांगली फलंदाजी करतोय. त्याच्याबरोबर अनुभवी दिगंबर पाटील हा सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. तर टेंभोली विपक्ष कामतगर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच चांगला सामना पाहायलाच मिळेल आणि चांगला प्रयत्न करू आम्ही हा सामना जिंकण्याचा. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेलं आहे, नाणेफेक जिंकलेलं आहे. कामतगर संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजासाठी इन्व्हाइट केलेलं आहे टेंभोली संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. थैंक यू सुभाष धुमाल सर. तो दोनों ही ओपनर बल्लेबाज इस वक्त गावदेवी भादोड़ की तरफ से संतोष तरे और प्रहलाद नाइक, जबकि गेंदबाजी की शुरुआत करेंगे गेंदबाज अर्जुन. पहली गेंद वहां पर बैकफुट पर जाकर इस गेंद को कट कर दिया और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ वहां पर संतोष के बल्ले से बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला था. ये देखिए किस तरह से अर्जुन की गेंद के ऊपर ये बाउंड्री लगाई है. तो अच्छी शुरुआत यहाँ पर मिलती हुई गावदेवी भादोड़ को. जो टारगेट है 33 रनों का टारगेट और पहली गेंद के ऊपर 4 रन बटोरे वहां बल्लेबाज संतोष तरे ने. पहला सेमीफाइनल चलता हुआ 40+. इस बार पीछे हटकर इस गेंद को खेला है. देखना एक लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई, कोई मौका नहीं है. एक बार फिर से गेंद चलेगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. तो बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्री आती हुई वहां पर अच्छी बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है इस वक्त संतोष तरे द्वारा. तो पहली 2 गेंदों के ऊपर 8 रन आए वहां पर. अब देखना है चौकों की हैट्रिक पर आ गए संतोष. उसी बीच वहां पर देखना है सही तरीके से मिडल नहीं कर पाए इस गेंद को बल्लेबाज संतोष. 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर. 1 रन की मदद से स्कोर 9 पर जा पहुंचे. इससे पहले भी मुकाबले में बहुत बढ़िया बल्लेबाजी की है संतोष ने दोनों मैचेस में, जहां पर 16-16 रन उन्होंने बनाए. और अब हम देख रहे हैं कि 3 गेंदों का सामना किया जिसमें उन्होंने 9 रन बनाए. तो अपनी टीम को एक अच्छी शुरुआत दे रहे. और एक बार फिर से सेमीफाइनल के बड़े मुकाबले में भी अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है यहाँ पर संतोष तरे द्वारा. इस बार सामना करेंगे प्रहलाद नाइक.
जॉली स्पोर्ट्स कामतगर के कैप्टन आपको मैच रेफरी अजीम हमदुल्ले से मिलना है हमारे कमेंट्री बॉक्स के पास। अर्जुन इस बार सामना करेंगे प्रहलाद नाइक। इस बार इस गेंद को खेल दिया है और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस वक्त प्रहलाद नाइक के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात आपण पाहतोय। धावसंख्या झालेली ती 15 धावा, 20 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे। मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करणारा गावदेवी भादोड हा संघ। प्रल्हाद जो वैयक्तिक 6 धावसंख्या खेळतोय तर दुसऱ्या बाजूला संतोष तरे वैयक्तिक 9 धावसंख्या खेळतोय। चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट आपण पाहतोय गावदेवी भादोड या संघाकडून। जी बिल्कुल, फ्लाइंग स्टार्ट इस वक्त मिलता हुआ गावदेवी भादोड़ को, जहां पर हम देख रहे कि 4 गेंदों में अब तक 15 रन आ गए। लेकिन अगर हम पुरुषोत्तम इंटरप्राइजेज हाईवे दिवे की बात करें तो उनकी बल्लेबाजी में भी शुरुआत उस तरह की नहीं रही और गेंदबाजी भी में हम देख रहे हैं कि उस तरह की शुरुआत नहीं हुई है। इस बार फुल टॉस गेंद देखना है, पुल किया है इस गेंद को और ये गेंद भी जा रही है बाउंड्री के बाहर। 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। एक बार फिर से बेहतरीन स्ट्रोक आता हुआ प्रहलाद नाइक के बल्ले से। अतिशय खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळते। ही मेजवानी होती खरं तर फलंदाजासाठी आणि त्या मेजवानीचा स्वीकार अगदी दोन्ही हाताने केलेला आहे फलंदाजाने। 4 धावा आणि धावसंख्या 4 ने वाढते। जी बिल्कुल, यहाँ पर मेहमान नवाजी कौन नहीं कबूल करेगा। पनिष्ट किया था उस गेंद को प्रहलाद नाइक ने, फुल टॉस गेंद को पनिष्ट कर दिया था। पहले ओवर में हम देख रहे हैं कि एक अच्छा टोटल बन चुका है, 19 रन। अभी भी एक गेंद बची हुई है इस ओवर की। अर्जुन थोड़े से महंगे साबित होते हुए एक बार फिर से सामना करते हुए प्रहलाद। इस बार कमाल की गेंद वहां पर और वापसी का रास्ता दिखाया वहां अपनी टीम को भी और बल्लेबाज प्रहलाद नाइक को भी। पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए इस वक्त अर्जुन। अगदी बरोबर, देर आहे लेकिन दुरुस्त आहे हे आपण पाहू शकता। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच फलंदाजाला परत पाठवलं आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा नक्कीच आपल्या पुरुषोत्तम इंटरप्राइजेसचा दिवा संघाला घेऊन आलेला गोलंदाज अगले बल्लेबाज इस वक्त यशवंत तरे आते हुए, जबकि प्रहलाद नाइक आउट होकर वापस जा चुके। आउट होने से पहले प्रहलाद ने आउट होने से पहले प्रहलाद नाइक ने 10 रन बनाए। अगर हम दोनों टीमों की बात करें तो पुरुषोत्तम इंटरप्राइज हाईवे दिवे ने 3 ओवर में 19 रन बनाए थे और यहाँ पर हम देख रहे हैं पहले ओवर में ही 19 रन बन चुके। हालांकि एक विकेट ज़रूर गिरा है, थोड़ा महंगा ओवर रहा था अर्जुन का, लेकिन लास्ट जो हंसी है वो गेंदबाज ने हंसी है क्योंकि एक बड़ा विकेट हासिल किया उन्होंने। अभी भी यहाँ से हम देखें तो 18 गेंदें और 14 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। तर क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही। चांगली स्थितीमध्ये आपण पाहतोय एक विकेट जरी बाद झालं असलं तरी गावदेवी भादोड संघ मात्र इथून पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा संघाला वापसी करावी लागेल, चांगले गोलंदाजी हाताळावी लागेल। एलुमिस टाइम फटका आहे, चेंडू हवेमध्ये होता मात्र सुदैव कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतात। तर 2 धावीने संघाची धावसंख्या घडून झाली ते 21 धावा। 40+ मधील हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। उपांत्य फेरीचा सामना पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवे विपक्ष गावदेवी भादोड या 2 संघामध्ये। यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉली कामतगर विरुद्ध जय हनुमान टेम्पोल या 2 संघामध्ये। हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टेनच्या वरून निघून जातोय एष्टरक्षकाच्या हातामध्ये। 16 चेंडू शेष आहेत, धावसंख्या 21 झालेली आहे। चांगल्या स्थितीमध्ये अजूनही पाहतोय 16 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे। यावेळी अप्रतिम चेंडू
अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अशीच गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये आपलं आव्हान क्षेत्ररक्षण करणाऱ्या पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा दिवा संघाला जिवंत ठेवायचं असेल तर. कारण पहिलं षटक महागडं षटक पाहायला मिळालं होतं. 19 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या अर्जुन या गोलंदाजाकडून. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना आणि एका धावीने संघाची धावसंख्या घडून झालेली आहे ती 22 धावा. 14 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतो पुरुषोत्तम एंटरप्राइजेस विपक्ष गावदेवी भादवड या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कैलाश दुसरं षटक बदलतोय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या 22 स्थिर आहे. पहिला उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना या दोन संघांमध्ये 40+ मधील आपण पाहतोय. सेमीफायनल फायनल हे सामने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. कौतुक करावे लागेल गोलंदाज कैलासाचं ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली होती. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर जर बघितलं तर फक्त इन मिन 3 धावा खर्च केलेल्या होत्या कैलाश या गोलंदाजाने. एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जी बिल्कुल, यहाँ पर अच्छी गेंदबाजी की है कैलाश ने. सिर्फ 3 रन खर्च किए, जबकि पहले ओवर में अर्जुन थोड़े महंगे साबित हुए थे. 19 रन आ गए थे. अब यहाँ से जो इक्वेशन है वो 12 गेंदे और 11 रन चाहिए. यहाँ से 12-11 का अब इक्वेशन आ चुका है. अगदी बरोबर. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मात्र ज्याप्रमाणे दुसरं षटक कैलाशाने हाताळलं आहे तसं एखादं षटक हाताळलं तिसरं षटक तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. यानंतर आपण 40+ मधील आणखीन एक सेमीफायनलचा सामना पाहणार होता. जॉली कामतगर विपक्ष जवाहरमान टेंबोली, ज्यामध्ये जॉली कामतगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जवाहरमान टेंबोली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. त्यानंतर ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील आजच्या दिवसामधील सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गुड बॉय केवणी देवे विरुद्ध बालाजी सरवले. एका बाजूला अक्षय मडवी तर दुसऱ्या बाजूला सागर भोईर. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना ग्रामीण पूलमधील पाहणार होता साईस खारबाव विरुद्ध अष्टनायक ठाकूरपाडा. एका बाजूला वंडरबॉय खारबाव प्रणय पाटील तर दुसऱ्या बाजूला बोम बोम सुभाष ठाकरे. त्यानंतर सिटी पूलमधील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माऊली स्पोर्ट्स विपक्ष साईस खारबाव, त्यानंतर सौंदर्य टेमगर विपक्ष RD टेपल40 ओवले. त्यानंतर मात्र तिन्ही फॉर्मॅटमधील फायनल आणि आज 3 विजेते आपल्याला पाहायला मिळतील. गेंदबाजी के लिए अब तीसरे ओवर में बुलाया गया है गेंदबाज उदय को. सामना करेंगे संतोष तरे. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है संतोष द्वारा. अब तक 12 रन बनाकर खेल रहे. अब जो इक्वेशन है यहाँ से 12 गेंदे और 11 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. पहली गेंद वहाँ पर वाइड यॉर्कर किया था. इस गेंद को सवाल ज़रूर पूछा किया वहाँ पर विकेट कीपर और गेंदबाज ने, लेकिन दूर से खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज संतोष तरे ने. ये देखिए किस तरह से ये गेंद रही थी, वाइड यॉर्कर की थी. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत होती हुई. इसी तरह की गेंदबाजी की ज़रूरत भी यहाँ पर पुरुषोत्तम इंटरप्राइजेज हैवी दिवे को. इस बार सीधे बल्ले से खेला है. वहाँ पर देखना है लॉन्ग ऑफ की दिशा में कपिल वहाँ पर मौजूद है. एक ही रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर. बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी कपिल की. एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर. एक रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ. एक विकेट गंवाने के बाद 23 रन. 23 धावफलक झाले गेलेले. आता मात्र 10 चेंडू आणि बरोबर 10 धावांची आवश्यकता. जी बिल्कुल, 10 गेंदे और 10 रन, 10 का दम. लेकिन अब देखना है कौन सी टीम अपना दम दिखाती है. आज के दिन तो ऐसा दिन है कि सभी टीमों को अपना दम दिखाना होगा. दम नहीं दिखाएंगे तो इस टूर्नामेंट से फिर कम हो जाएंगे.
उसी बीच वहां पर इस बार स्लाइस करने की कोशिश की थी, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर रही थी ये गेंद। वाइट का इशारा आता हुआ इस वक्त अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 24 पर। अशा प्रकारचे चेंडू टाळावे लागतील, अवांतर धावा टाळावे लागतील पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिव्य संघाला. इस बार मोड़ दिया वहां पर इस गेंद को ऑन साइड की दिशा में देखना है। फंबल होता हुआ 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर दोनों ही खिलाड़ी। डीप स्क्वायर लेग की दिशा में जो खिलाड़ी मौजूद थे उनसे यहां पर चूक होती हुई और उसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज संतोष तरे और यशवंत तरे 2 रन आए इस गेंद के ऊपर। स्कोर जा पहुंचा है 2 रनों की मदद से 26 पर। अब यहां से 7 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 8 गेंदें और 7 रन, 8-7 का इक्वेशन आ चुका है। अजूनही षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. अभी भी यहाँ से अगर हम देखें तो 2 गेंदें और बची है इस ओवर की। 8 गेंदें और 7 रन यहाँ से चाहिए अब इस मुकाबले को जीतने के लिए। एक वाइट गेंद रही थी बीच में, उसी बीच वहाँ पर विकेटों के बीच में इस गेंद को रखा था, वहाँ पर 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर जा पहुँचा है 27 रनों पर। 7 चेंडू आणि यावेळी 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. एक सोपं समीकरण फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. यावेळी ॲडवे बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. स्कोर ऑफ विकेट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. गावदेवी भालवड आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण 6 चेंडू शेवटचे शिल्लक असणार आहेत आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. फोर्टी प्लस मधील पहिला सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा दिवा विपक्ष गावदेवी भादवड या 2 संघामध्ये. सहा चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपण 40 प्लसमधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहणार होतं. जॉली कामतकर विरुद्ध जहनमान टेंबवली, ज्यामध्ये नाणेफेक जिंकलेल्या कामतकर संघाच्या संघनायकाने प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते टेंबवली या संघाला. मॅजिक षटक हाताळलं लागेल. 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. इथे जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा दिवा संघाला सामना जिंकायचा असेल तर जादुई गोलंदाजी हाताळावी लागेल. किरण गोलंदाजी मार्गावर येतोय. एक आशेची किरण नक्कीच दाखवावी लागेल किरण याला. हॅलो किरण दूरवरच्या टोकाकडून यावेळी पहिल्याच चेंडूवर मेडिके रिझनमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाव्य पूर्ण केली जाते का नाही, क्रीजमध्ये पोचू शकला नाही आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात.
आता मात्र 5 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 5 चेंडूमध्ये इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी भादवड 40+ विपक्ष पुरुषोत्तम इंटरप्राइजेस 40+ या दोन संघामधील हा उपांत्य फेरीचा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आज अंतिम दिवस 27 मार्च आणि आज तिन्ही फॉर्मॅटमधील विजेते आपल्याला पाहायला मिळतील. कुठले संघ बाली ट्रॉफीवर नाव कोरतील याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. किरण याला काहीतरी कानमंत्र देताना आपण बघतोय. संघामधील एक्सपिरियन्स कंपेनियर कपिल म्हात्रे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज कैलास आलेला आहे. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू एस्ट्यांच्या वरून निघून येतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजूनही सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय की रंगत आहे, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. जादूगर कैलास समोर जादुई गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज किरण याला. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिमची गुडलेन स्पॉट चेंडू पिजवून स्ट्रक्चरच्या हातामध्ये स्थिरावतोय. आणि यावेळी मात्र आपण म्हणू शकू की आता मात्र 50-50 अवस्थेमध्ये सामना फसलेला आहे. हे आपण पाहू शकता. अप्रतिम चेंडू ऑफस्टॉप हा चेंडू हाताळला होता. आता मात्र 3 चेंडू आणि बरोबर 3 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्या आहेत आणि त्यानंतर कौतुक करावं लागेल पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा संघाचं, ज्याप्रमाणे वापसी केलेली आहे गोलंदाजाने. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यावेळी हुक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतो. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दरम्यान आगमन होतंय व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा गोलंदाज आमच्या सकाळी समालोचक सिद्धी आबे सरांचा. वेलकम सर, मोस्ट वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे अंतिम दिवशी पाली ट्रॉफी 2021 मध्ये. तो बिल्कुल कट टू कट मुकाबला इस वक्त चलता हुआ, जहां हम देख रहे हैं कि पहले ओवर में 19 रन आए थे, उसके बाद उतने रन नहीं जोड़ पाए. कल के दिन का पहला मुकाबला भी इसी तरह रहा था, जहां पर 90 रन चेस करने थे मैगी को और बहुत बढ़िया परफॉर्मेंस भी रहा था उनका, लेकिन लास्ट ओवर में वो 11 रन नहीं बना पाए थे. अगदी बरोबर. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. 2 शतकचे क्लोज उभे केलेले आहेत. त्यामध्ये सिलिमिडॉन पाहू शकता. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली, 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एका धावेत समाधान. व्हॉट अ मॅच. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. क्या बात आहे. सुपर स्पर्धा आपण पाहतोय आणि सुपर ओव्हर. जी बिल्कुल. यहाँ पर अब तीनों दरवाजे खुले हुए. एक गेंद और 1 रन चाहिए. अगर मुकाबला टाई होता है तो फिर सुपर ओवर देखने को मिलने, जो अब तक बाली ट्रॉफी 2021 में नहीं हुआ है. नबील दिवकर और सिद्दीक भाभे हमसे जुड़ चुके हैं. ये पहला सेमीफाइनल चल रहा है भाभे सर, जहाँ पर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस और हैवे दिवे के बीच में ये मुकाबला चल रहा है 40+ का. 33 रन करने यहाँ पर गाँव देवी भादोड़ का, और अब यहाँ से जो इक्वेशन है 1 गेंद पर 1 रन चाहिए. सामना करे कैलाश जादूगर. 1 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. पाहूया काय दडलं या चेंडूमध्ये. एक चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. तर अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना जिंकलेला आहे गावदेवी भादवड संघाने. अभिनंदन गावदेवी भादवड and hard luck पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे. तो 40+ से पहली टीम इस वक्त फाइनल में पहुंच चुकी है, गाँव देवी भादौड़. हार्ड लक पुरुषोत्तम इंटरप्राइजेस. कॉन्ग्रेचुलेशंस संजय मात्रे जी.